बरोबर नाही. स्वामी 2 महिने होते तिचे, 10 दिवस होते. 10 दिवसात स्वामींचा डायलॉग आहे सिनेमात, तो राघव शास्त्री परवडला पण ही ईडी नको. म्हणजे संगी बायकडे महिला शेतकरी इथं दगड घेऊन मागे लागली. बरं हिचा नवरा आस्तिक, स्वामींचा भक्त, हिचं नवऱ्यावर टोकाचं प्रेम. नवऱ्याला आहे स्वामी आवडतो म्हणून मी घालते बाबा तुला नैवेद्य घालायला. हे का जसं तुकाराम महाराजांची बायको आवली, पांडुरंगाला ओरडायची, शिव्या द्यायची, त्याच्या नावाने बोटं मोडायची, पण रोजचा प्रसाद तीच द्यायची. तुकाराम महाराज डोंगरावर पुढे तर तल्ली झाली जेवण तीच द्यायची. या पिक्चर मध्ये पण जो पायगुडे आहे त्याचं नाव तुकारामच, फक्त इथं आवली संगीच्या रूपात. खूप 2 पावलं आपण या सिनेमात पुढे गेलोय भक्तीच्या. यावेळी स्वामी कुठल्याही राघव शास्त्रीच्या मनात आस्तिकता पेरण्यासाठी येत नाही. स्वामी यावेळी दुसऱ्या भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी येतात. एका आस्तिक तुकाराम पायगुडेच्या बायकोनी, नास्तिक बायकोनी त्यांना परीक्षेला बसवलं. माझ्या नवऱ्याच्या याला हमीभाव मिळत नाही, हे पीक काढतंय तर त्याला भाव मिळत नाही, भाव मिळाला तर तो 4 आण्याचा मिळतोय. आम्ही माझा नवरा एवढ्या आस्तिकतेने तुझी रोज आरती करतो ना रे, मग त्याच्या नशिबात हे दुःख. आणि नवऱ्याचं दुःख एक बायकोच समजू शकते, आणि ती बायको त्या नवऱ्यासाठी उभी राहिली. बरोबर. सिनेमा 21 मेला येतोय, परवा 5 दिवस राहिले. अख्खा महाराष्ट्र वाट पाहतोय बुक माय शोला कधी बुकिंग सुरू होणार आहे. पण आधी ते सेन्सॉर सर्टिफिकेट आलं की ते सबमिट असं करत माझा अंदाज आहे 18 तारखेला संध्याकाळपर्यंत बुक माय शोला बुकिंग सुरू होण्याची शक्यता आहे, नाहीतर 19 ला 100%. हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन पहा. काय गेल्या वेळी टीव्हीवर आलता, कारण त्या 11 वर्षापूर्वी टीव्ही हे माध्यम होतं. मला माहित नाही आता तो टीव्हीवर येईल का नाही, हा सिनेमा टीव्हीवर येईल का नाही माहित नाही. त्यामुळे पहिला तुम्ही थिएटरला बघून घ्या, पहिला थिएटरला बघून घ्या. तुम्हाला एक नियम सांगतो, जर सिनेमा थिएटरला चालला चांगला तर त्याला सॅटेलाइटला ओटीटीला चांगला भाव मिळतो. आपण जर वाट बघत बसलो की सिनेमा मी टीव्हीवर बघणार, ओटीटीवर बघणार, तर ज्या भावनेने आपण केलाय ती भावना पूर्ण होणार नाही. कारण ती भावना काय सांगतो. पहिला पिक्चर आला होता बरोबर, तुम्ही सगळा हा पैसे कमवण्यासाठी बनवलेला सिनेमा नाही. आणि त्यावेळी तर मी नवा होतो, देऊळबंद, कुंकू, पिंजरा, दुर्वा अशा सिरियल आहे. सिनेमातून जे उत्पन्न येणार आहे नफा, तो सगळा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरापोरींच्या शिक्षणामध्ये. त्यामुळे तुम्ही आम्ही जे तिकीट काढणार आहे ते स्वामींच्या चरणी जाणार आहे, बरोबर. त्यामुळे हा सिनेमा बघा, सगळ्यांनी बघा, थिएटरला जाऊन बघा. मग नशिबाने टीव्हीवर याला आला की त्यावेळी तुम्ही बघा. मग त्यावेळी तर तुम्ही माहितीये 10 वर्ष बघतायच की. खरं सांगा, ज्यांनी हा सिनेमा एक पेक्षा जास्त म्हणजे दोन वेळा पाहिला अशी किती लोक आहेत? 4 वेळा बघितलाय, 4-5 वेळा. आणि ज्यांनी 20-25 वेळा पाहिलाय अशी ही जादू आहे स्वामींची. या सिनेमातलं शेतकऱ्याचं म्हणणं आणि एका महिलेचं, कुटुंबासाठी झटणारी एक सामान्य महिला देवाला परीक्षेला बसवती. हो, तुमच्या आमच्या आनंद कोटी ब्रह्मांड नायकाला परीक्षेला बसवती. का बसवती? आणि तिच्या त्या परीक्षेला बसवण्यामुळं परमेश्वराचा फायदा किती लाखो करोडो लोकांना झाला हे या सिनेमात. त्यामुळे हा सिनेमा चुकवायचा नाही. त्यावेळी मोहन जोशी हे 64 वर्षांचे होते. किती?
64. आता मोहन जोशी 75वं सुरू आहे, हे लक्षात घ्या. 11 वर्षात. आणि तरीही त्यांचा उत्साह कमी झाला असेल तर मी म्हणून कारण एकच स्वामींची कृपा काय असते तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवली आहे म्हणून आता आपण इथे. मोहन जोशी सरांना 5 वर्षापूर्वी पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्यांचा एक पाय एक हात पूर्ण हे झाला होता, बोलता येत नव्हतं.